सकाळ सकाळची वेळ आहे. तुम्ही एक स्टोर रूम बघू शकता. शांतीनगर एरियामध्ये मी आहे आणि साप असं सामान असलं तर ते सामान काढावं लागतं आणि ते लपण्यासाठी जागा असेल तिकडे ते जाऊ शकतात. मी इथं आत येण्यापूर्वीच म्हणालो होतो की इथं वेगळा साप असण्याची शक्यता आहे आणि माझा अंदाज बरोबर आहे. खरं तर आम्ही तुम्हाला साप आहेत हे बघून सांगत असतो किंवा अंदाजे सांगत असतो, पण इथं न बघताही सांगतो. म्हणजे सिच्युएशनवरती, परिस्थितीवरती आपण अवलंबून असते. भला मोठा बेडूक खाल्लेल्या असण्याची शक्यता आहे आणि सकाळी संध्याकाळी केव्हाही रात्रीही साप हा बाहेर पडतोय आणि सुस्त वाढतोय. सर्वात चावऱ्या म्हणजे चावणारा साप लक्षात घ्या. ह्याच्या चावण्यानं इतर बिनविषारी सापापेक्षा थोडीशी आग होते, पण तरी हा बिनविषारी आहे, धोकादायक नाही आहे. हा साप चावल्यानंतर दवाखान्यात जायची गरज वगैरे नाही आहे, माहीत नसतंय. पण सर्वात जास्त चावणार आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून सापांची माहिती असणं गरजेचं आहे. सकाळी 7:30 वाजता मी हा साप पकडतो आहे. म्हणजे सकाळचा पण हा येऊ शकतो, पाणथळ ठिकाणीवर येऊ शकतो आहे. त्यासाठी सर मी म्हटलं होतं तुम्हाला की हा वेरुळा जातीचा साप असेल असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे अंदाज बरोबर आहे. हे लोक बरेच विचारतात की तुम्ही कसे ओळखता, पण आपण जेव्हा ते एखादं काम करतो त्या परिस्थितीवरून सुद्धा काही अंदाज लावता येतात. आणि म्हणून थोडी का असेल आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काही विषारी आपल्या जवळचे स्थानिक साप ओळखाल अशी अपेक्षा नक्की करूया. साधारण 2.5 वर्षे वयाचा हा बिनविषारी वेरुळा म्हणजे चेकड किलबॅक जातीचा साप आहे. सतत साप बघितलेल्या सापांना ओळखता येत आहे. धन्यवाद.